म्हणजे तुम्ही विचार करा की बाबा या प्रभागाची ओळख सगळ्या शहरामध्ये अशी की बाबा इथं 25 वर्षापासून गावचा नगराध्यक्ष इथं राहतो, एक माजी आमदार या प्रभागामध्ये राहतो. तर प्रभाग कसा असायला पाहिजे, प्रभागात काय असायला पाहिजे, प्रभागाला पाणी किती दिवसाला यायला पाहिजे, तुमचे कामं किती दिवसाला झाले पाहिजे, नगरपालिकेत कोण किती वेळेस गेल्यानंतर किती सन्मान तुमच्या प्रभागातल्या नागरिकाला पाहिजे, ह्याचा विचार कधी आपले नागरिक करणार आहेत का नाही हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. निवडणुका येतील, निवडणुका जातील, निवडणुका आज उद्या संपली की पुन्हा 5 वर्षांनी निवडणूक येणारच आहे. पुन्हा 3-3.5 वर्षानं लोकसभा आहे, 4.25 वर्षानं विधानसभा आहे. हे निवडणूक हे चक्र आहे की हे सातत्यानं दर 2-3 वर्षाला प्रत्येक निवडणुकीला तुम्हाला आम्हाला सामोरं जावं लागतंय. पण नागरिक म्हणून तुमचे जे मूलभूत अधिकार आहेत, तुम्ही दिलेल्या विश्वास टाकलेल्या लोकांनी ते पूर्ण केलेत का ह्याचा पहिल्यांदा विचार तुम्ही या ठिकाणी केला पाहिजे. आता मला जर तुम्ही विचारलं की 25 वर्षापासून नगराध्यक्षाचा राहणारा वार्ड आहे, निवडून दिलेला वार्ड आहे, असं तुमच्या वार्डाला तुम्ही समजत असाल तरी मी समजत नाही. कारण इथलं प्रश्न कुठलाही तुमच्या माजी नगराध्यक्षांनी सोडवलेला नाही ह्या मतावर मी ठाम आहे. कोणाला आक्षेप असेल त्यांनी माझ्यावर चर्चा करावी, विचारावं. मी चर्चा करण्यासाठी आलो, भाषण करण्यासाठी आलेलो नाही. त्याचं मूळ कारण सांगतो की जर समजा नगराध्यक्षाचा इथं वार्ड आहे तर ह्या नगराध्यक्षाच्या वार्डामध्ये आजही 25 वर्षामध्ये देशी दारूचं दुकान त्यांच्या घरासमोर आहे. 25 वर्षापासून नगरपालिका त्यांची आहे, नगराध्यक्ष त्यांचे स्वतः होते, त्यांच्या भाऊजाई होत्या, ते कितीतरी वेळा होते. मग ह्या विकास पुरुषांना घराच्या बाहेर निघाल्या उजव्या बाजूला दिसलं नाही का काय आपले किती पिढी बर्बाद करायची आणखी. हमाल गल्लीतली, डोर गल्लीतली, सिद्धार्थनगरची, आपल्या ह्या भागाची किती पुढची पिढी आणखी आपल्याला बर्बाद करायची बाकी आहे. ह्याचा महिला तुम्ही विचार करणार आहेत का नाही. माझा सोपा प्रश्न आहे. मी तुम्हाला बाबा काय म्हणजे ह्या शहराचा नगराध्यक्ष पदाचा वार्ड नाही, हा देशी दारू विकणाऱ्याचा वार्ड आहे. हे माझं स्पष्ट मत आहे. इथले उमेदवार, इथले राजकीय लोक दारू विक्री करणारे पुढारी तुमच्या प्रभागाने या ठिकाणी दिलेत आणि तुम्ही त्यांना सहन करत आलात. आता उद्या सहन करायचं का नाही हे तुम्हाला ठरवायचं. तुम्ही माझं स्पष्ट सोपं 4 प्रश्न मी त्यांना विचारले होते, तसं माझा आज तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. ठीक आहे, पुरुषांना काय वाटेल काय नाही वाटेल जाऊ द्या, घर तुम्हाला चालवायचंय महिलांना. मग तुम्हाला 15 दिवसाला पाणी भेटत नाही आणि त्यांच्या कॉलेजला रोज पाणी भेटतंय. मला कवा वाटते की न्यू विजन शाळाच त्यांचा वार्ड आहे काय की ही वार्डच नाही त्यांचा. काम तर सगळे तिकडे व्हायलेत. इंग्लिश स्कूलमध्ये पाणी कुठे 24 तास इंग्लिश स्कूलला, रस्ता कुठं चांगला आहे इंग्लिश स्कूल. मग अध्यक्षाचा वार्ड ही नाही, अध्यक्षाचा वार्ड ती आहे. तुम्ही तिकडे राहायला गेलं पाहिजे का ते तर इकडे यायला तयार नाहीत. मग ह्याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. आता आज रात्री, आजची रात्र तुमच्यासाठी महत्वाची आहे. ही उद्याची 5 वर्ष ठरणारी आजची रात्र आहे. आणि आज जर तुम्ही चुकलात तर पुढच्या 5 वर्षामध्ये आम्हाला असं वाटायला लागेल की इथं बदल घडत नाही आपण काम करून सुद्धा. कारण जो रस्ता आता संजय गंभीर यांनी सांगितला 25 वर्षामध्ये नगराध्यक्ष पदाच्या वार्डातला रस्ता कसा असायला पाहिजे त्यांना आम्ही करून दाखवला की तो असा असायला पाहिजे. म्हणजे जेवढे रस्ते आपण त्यांच्या प्रभागामध्ये जिथं ते राहतात ते आपण आमदारांच्या माध्यमातून केले, त्यांना का बरं करता आलं नसेल, काय प्रॉब्लेम आहे. आता दुसरा विषय, तुम्ही ह्या प्रभागात आहेत. मला आता महादेव अण्णांनी सांगितलं की बाबा 50-60 कर्मचारी नगरपालिकेचे सिद्धार्थनगरमध्ये बाजूच्या सर्व आपला हमाल गल्लीमध्ये अलीकडे मंगळवार पेठेमध्ये राहतात का नाही. दरवेळेस तुमचा प्रश्न घेऊन मी सगळ्यांची दिवाळी गोड केली, माझ्या काळात कोणी उपोषणाला बसलं नाही. मग ह्या 50 लोकांना परमनंट का केलं नाही, काय कारण आहे, पगार का वाढवली नाही, किती दिवस त्यांना अर्धवटच ठेवायचंय. कारण एकदा का माणूस परमनंट झाला तुमच्या दारात परत येणार नाही, म्हणून परमनंट करायचं नाही. सातत्याने आला पाहिजे माणूस तुमच्यापर्यंत काम घेऊन. नाही माझी ऑर्डर संपली साहेब, माझी ऑर्डर परत काढा. हे माझं पटत असलं तर तुम्ही हो म्हणा, माझं पटत नसलं तर मला तोंडावरती नाही म्हणा. पण त्यांनी काय केलं, तुमची एकदा ऑर्डर परमनंट झाली मग तुम्हालाही फरक पडणार नाही नगराध्यक्ष कुणी असला तरी, म्हणून होऊ द्यायचं नाही. सातत्यानं माणूस घरी आला पाहिजे.
2 वर्षाला कॉन्ट्रॅक्ट संपलं की, आणि म्हणला पाहिजे साहेब मला परत घ्या. तुम्ही विचार करा की काय आपल्याला तुम्ही सोसत आलात 20-25 वर्षापासून. काय केलंय त्यांनी आपल्या प्रभागाचं. जर प्रभागामधला माणूस रस्ता करू शकत नाही, प्रभागातला माणूस तुम्हाला पाणी देऊ शकत नाही, प्रभागातल्या व्यक्तीला आपल्या दारासमोरचं देशी दारूचं दुकान दिसत नाही, ज्या प्रभागातल्या लोकांना तुमच्या प्रभागामध्ये काय प्रश्न आहेत हे माहीत नाही, आणि एक पाणी पट्टीचा विषय तर त्यांच्याकडे किती निघती ते तुम्ही 22 तारखेला काकाचे अध्यक्ष झाले की बघा, पहिली वसुली तीच करायची आपल्याला. तुमच्या हक्काचं पैसे कुठं जाणार नाहीत. गरज पडली तर त्यांच्या दारात मी जाऊन उभा राहील की साहेब पैसे द्या, नगरपालिकेचे पैसे. चुकायचं नाही. हे शहराचा पैसा आहे, तुमच्या कष्टाचे पैसे देत कसे नाहीत. त्यांनी देऊ नाही तर देऊ, आपण घेतल्याशिवाय राहायचं नाही. एवढेच लोक जाऊ आपण सगळे तिकडे, साहेब पैसे भरू लागतील. लोकांचे पैसेच नाही. आणि मला कमाल कशाची वाटती, तुम्ही आम्ही सहन करत आलो सगळं, आणि तुमचा प्रभाग तर काय काय म्हणलात तुम्ही, गड आहे. गडाला पूर्ण सुरुंग लागली आता, काही राहिलेलं नाही गडावरती. आणि लोक गडावरती नाही, लोकात राहणारे लोक पाहिजेत. ज्या लोकांना आपलं काय चालू आहे कळत नसेल, काय करायचं असं नेतृत्व, ते मी प्रत्येक पत्रकार परिषद भाषणात सांगितलंय. आणि विचार ह्यांचं विकास पुरुष नाव कोणी ठेवलं ते माणूस मला सापडा नाही गेलाय. मी कंटाळा आलाय मला हुडकून, मला कुणी सांगा नाही गेले कोणी ठेवलंय म्हणून. गिरते साहेब तुम्ही तर नाहीत ना. हे माझा प्रश्न मला, कारण कोण आहे की बाबा काम रस्ता करणारा कोण, आमदार. हा मला माहिती आहे, मी सांगायचं विसरलो. एका आपल्या मेडिकल कॉलेज आहे, मोठा मेडिकल कॉलेज, अनेक तज्ञ डॉक्टर आहेत त्या ठिकाणी. कोणी छातीचा विकार करणार आहे, कोणी ऑर्थोपेडिक आहे, असे तज्ञ. आपल्या इथं डॉक्टर इंगोले एक आहे बघा. इंगोले कशा तज्ञ आहे, त्यांनी त्यांना विकास पुरुष नाव दिलं. तेव्हापासून ते डुलत वाटू लागले त्यांना विकास पुरुष. एवढ्या आता शेजारी पोळ्या बांधला वांधत नाही पण गुण लागला. दादा माणूस तो सापडला, कोण होतं मग. आणि दुसरा महत्वाचा विषय काय की बाबा तुम्ही राजकारण करताना शहराचा विचार तुम्ही करता. आणि मी सगळं गावात काम करतो, मी गाव सुरक्षित ठेवलंय. अहो तुम्ही इथल्या लोकांना काय सुरक्षित ठेवलं. एक माणूस तुम्ही नगरपालिकेत परमनंट करू शकला नाहीत, पगार तुम्ही कुठल्या कर्मचाऱ्याची वाढू शकला नाहीत. तुम्ही फक्त तुमच्या हट्टापायी, जे इथं कर्मचाऱ्याच्या घरचे लोक आहेत, नीट ऐका माझं काय मत आहे. ही माझं स्पष्ट मत आहे, मी एकदम खरं आणि स्पष्ट बोलणार आहे. माझ्यासाठी ही निवडणूक उद्या रात्री संपल, पण मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी कायम तुमच्या समोर आहे. माझा प्रश्न समजून घ्या. एका व्यक्तीच्या हट्टामुळं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं उघडलं गेलं नाही, त्यांच्या पीपल्स बँकेमध्ये खातं उघडलं, आणि पीपल्स बँकेमध्ये सहकारी बँकेमध्ये खातं उघडल्यामुळं जुन्या कर्मचाऱ्यांना विमा मिळाला नाही. हे माझं आत्ताही मत ठाम आहे. ते जर माझं भाषण ऐकत असतील, कारण मला वाटतं त्यांनी माझी पत्रकार परिषद पूर्ण ऐकलेली, लगेच लाईव्ह आलती ती 10-15 मिनिटातच लाईव्ह आलती आपली पत्रकार परिषद झाली की, त्यांनी आत्ता बी लाईव्ह यावं आणि सांगावं की असं खोटं आहे. आपल्या शहरातल्या कर्मचाऱ्यांना विमा फक्त सहकारी बँकेमध्ये खातं काढल्यामुळे मिळाला नाही. त्यावेळेस सुद्धा अंबेजोगाईत भरपूर बँका होत्या. आमदार नमिता मुंडांनी पत्र दिलं नगरपालिकेला की तुम्ही असं केलं हे योग्य आहे का. विधानसभेमध्ये आम्ही प्रश्न मांडला आमदारांनी, आणि त्यावेळेस सीओनं उत्तर दिलं की आमच्याकडून चूक झाली आणि आम्ही खातं ते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये उघडू. मग जर चुकलंच नव्हतं तर खातं बदललं कशामुळं. तुमचं खरं होतं तर खातं ठेवायचं बँकेमध्ये, उत्तर द्यायचं शासनाला की आमच्याकडून चूक झालेली नाही, कॉपरेटिव्ह बँकेमध्ये खातं चालतं. दुसऱ्याच दिवशी नॅशनलाइज बँकेत खातं काढलं. आज मला कितीतरी लोक आवर्जून सांगतात की रिटायर झालेल्या लोकांना ग्रॅच्युटी भेटली नाही. आयुष्यभर त्या माणसांनी नगरपालिकेत काम केले, सेवा केली, त्या लोकांना ग्रॅच्युटी मिळाली नाही. हे काम आपल्या माजी नगराध्यक्ष साहेबाच्या काळात झालंय. आणि तुमच्या प्रभागात त्यांच्या काळामध्ये जे जुने कर्मचारी ते पण ऐका, नागरिक तुम्ही सगळे ऐका. साहेब नगराध्यक्ष असताना आपल्या घंटा गाड्या 4 होत्या. 4 घंट्या गाड्यामध्ये 14 वार्ड चालायचे. त्यांच्या मनाप्रमाणे 4 दिवसाला गाडी यायची. तुमच्याकडे येत होती का नाही, किंवा लालनगर क्रांतीनगरकडे तिथं
तिकडे ती फिगो आणि टवेरा जायची ते बिल काढायला. कारण तिकडे काय कचरा काढायचं काय लोकांना, आणि मला कमाल वाटते सहन कसं काय केलं. तीनच फिरायचे, एक त्यांच्या घरासमोर कायम होतं. आणि एक शाळेसमोर घरासमोर कायम लागलेली असायची. तीनच फिरायचे. आणि त्या घंटा गाड्यांच्या माध्यमातून ह्यांनी काम चालवलं. जर समजा तुमच्याकडं ते विजन आहे, त्यांचा आत्ताचा जाहीरनामा इंग्लिश मधला होता बघा, ते बरंच लिहिलं ना विजन, हा शाळेचं नाव होतं का काय काहीतरी होतं ते, आणि ट्रॅश मॅनेजमेंट केलं त्यांनी. ते तुमच्या भाषेत माझ्या भाषेत म्हणलं तर कचरा व्यवस्थापन, त्याला इंग्लिशमध्ये ट्रॅश मॅनेजमेंट ते म्हणतात. तर मग इतकं वर्ष तुमच्याकडे नगरपालिका होती, तर एवढ्या वर्ष नगरपालिका असताना तुम्ही अनेकदा तुमच्या लोकांना भेटायला, तुमचे मोठे मोठे नेते, त्या नेत्यांना भेटायला तुम्ही बारामतीला गेला असताल, लातूरला गेला असताल, मुंबईला गेला असताल, अनेक ठिकाणी तुमचे नेते, कारण त्यांना एक नेता नाही भरपूर नेते परिस्थितीनुसार बदलत राहतात, त्यामुळे भरपूर गावं फिरलेत ते. आणि त्या परिस्थितीनुसार बदलत तुम्ही अनेक गावांना गेलात. मग तुम्ही त्या गावात काय बघितलं आणि ते आपल्या गावात कधी आणणार आहेत का नाही तुम्ही? जर मोठ्या शहरामध्ये पण बारक्या बारक्या गल्ल्या असतात, तिथं नगरपालिका जर काम करत असेल तर तुम्ही तिथं बघितलं पाहिजे की तिथं काय चालू आहे. मोठ्या घंटा गाडी जात नसतील तर बारक्या घंटा गाड्या जातात का, पाणी कसं नियोजन त्या ठिकाणी करतात, ह्याच्यावरती काही त्यांच्याकडे प्लॅन नाही. त्यांचा प्लॅन फक्त समोरच्या व्यक्तीला सांगायचं, खोटं बोलायचं आणि काम करायचं. आता तुमचे जे उमेदवार आहेत समोरचे, म्हणजे वाजद भाईच्या समोरचे जे उमेदवार आहेत, ते काहीतरी सगळ्यांचा वाढदिवस करतात. आता त्यांना सवय काकाजीनच लावली ती, त्यांना तर काय वाढदिवसाचं माहित नव्हतं कोणाच्या. बरं आता तुमच्या गल्लीतल्या वाढदिवसाचं एक नवीन फॅड आहे, 5 वर्षाला एकदा येते वाढदिवस, आणि ह्या वर्षी तर लय जाण्याचे वाढदिवस आले कारण इलेक्शनचं वर्ष असल्यामुळं. बाबा मग आज समजा वाजद भाई सारखा माणूस महिलांना, पुरुषांना आपल्या वार्डात पाणी कधी येणार आहे प्रामाणिकपणे निवडणूक नसताना जर सांगत असेल, तुम्ही विचार करा की परत निवडून दिलं तर काकाजीला किती प्रामाणिकपणे हा माणूस काम सांगेल. काकाजींपाशी जाईल आणि काकाजींना सांगेल की बाबा माझी निवडणूक नसताना मी लोकांना सांगायचोय की बाबा कधी निवडणूक लागणार आहे माहित नाही, पण पाणी माझं वार्डात आलं पाहिजे, असं झालं पाहिजे. तर हे आणि रचना परदेशी हे 2 लोक काकाजी बरोबर जर नगरपालिकेत असले तर मला वाटतं की तुम्हाला काम करायला सुद्धा चांगले माणसं भेटतील. आणि शेवटी नगरपालिका पण साखळी आहे, आणि साखळी व्यवस्थित बसली तर कामं चांगली होतील. आणि हे काम चांगलं करण्यासाठी तुम्हाला चांगल्या माणसाला संधी ह्या ठिकाणी द्यायची, म्हणून आपल्याला वाजिद भाईंना इथं निवडून द्यायचं. आणि काय लोक सांगतात की आता संजय गंभीर यांनी घरकुलाचा विषय मांडला, महादू अण्णांनी घरकुलाचा विषय मांडला. आता तुमचा प्रभाग तर अध्यक्षाचा प्रभाग आहे जिथं राहतात. बरं आता अध्यक्ष तुमच्या प्रभागातला राहतात, मला कवा कवा प्रश्न पडते, मी तुम्हाला विचारणार होतो. मी काल प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रश्न विचारला होता, मला अजून कळालं नाही. ही जर अध्यक्षाचं गड आहे, मग अध्यक्ष 1 नंबरला का उभारतात, 10 मध्ये का उभारत नाही? पण नेमका तुमच्यावर विश्वास नाही का त्यांना गॅरंटी नाही? त्यांचं घर आहे नाही इथं. आता माझं घर अंबाजोगाई, माझे वडील तर इथलीच निवडणूक लढवायलेत का बारामतीला जाऊन लढवायला गेले, आणि माझी बायको पण इथलीच आहे म्हणून ती इथलीच विधानसभा लढवायला लागली. ती काय समजा तामिळनाडूत जाऊन आम्ही विधानसभेला उभं नाही गेलो. मग तुमचा गल्ली ही आहे, तुमचा वार्ड ही आहे, तुम्ही गांधीनगरमध्ये कशाला उभारता? कारण त्यांच्या मनात त्यांना माहिती की त्यांनी तुमचे कामं केलेलं नाहीत. त्यांच्या मनात रुखरुख आहे की मी ह्यांना परमनंट केलं नाही, मी ह्यांना पाणी दिलेलं नाही. कवा लोक राग काढतील त्यांना माहित नव्हतं, आणि तो विश्वास त्यांना नव्हता म्हणून त्यांनी प्रभाग बदलला. जो माणूस काम करतो ना दुसऱ्या प्रभागात जात नाही, छाती ठोकपणे तुमच्या समोर म्हणतो हे माझं पोरगं आहे, तो उभारणार आहे, ह्याला निवडून द्या म्हणून. का बरं असं म्हणलेलं असतील 15 वर्षात? ते ह्याचा विचार करणार आहेत का नाही तुम्ही? कधीतरी विचार करावा लागेल ना तुम्हाला. आणि आज रात्री नाही केला तर कवाच करून काही उपयोग होणार नाही हा विचार. आणि प्रत्येक वेळेस लोकांना वेटीस धरून राजकारण होत नाही. हे कवा तरी, आता इथं एकदा पाऊस पडला होता, इथंच इथं पाऊस पडला होता, इथं नाला होता, नाला खाली चालला होता. मला रात्री अतुलनं, अविनाशनं, सगळ्यांनी बुमकरनी सगळ्यांनी फोन केले, मला म्हणले किंवा JCB पाठवून द्या. आम्ही रात्री 10-10:30 वाजता JCB पाठवली. आणि सरफराजबाई आठवतं तुम्हाला विषय, रहीमबाई तुम्ही सगळे होतात, आणि फोटो पाठवला मला. आणि मग आम्ही 2 मिनिटात ती JCB पाठवली. JCB आली, काकाजींचं बोलणं झालं, माझं बोलणं झालं. आता त्या पावसात तर मला माहित नव्हतं काकाजीला अध्यक्षपदाला उभं राहायचंय म्हणून, तेव्हा तर आरक्षण माहित नव्हतं आम्हाला. पण तरी काकाजींनी रात्री ती JCB पाठवली. आणि जशी JCB आली, साहेब आले लगेच फोटो काढायला. बरं साहेब आले, साहेबाचा फोटो कसा आहे, काय उभा आहे?
मग ते सुद्धा काय सांगायले तुम्हाला, छत्रीला मतदान करा. ऐका ना साहेबाचं, साहेब स्वतः आलते का नाही इथं? हा, छत्री घेऊन आलते काय? मग ते मग मतदान साहेब तुम्हाला सांगायले पावसात अडचणीला छत्री कामाला आलती, मी नाही. हे साहेबांचं मत आहे. आणि एवढ्या अनुभवी माणसाचं ऐकलंच पाहिजे आपण. म्हणून माझं मत आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. त्यांना आता बी विनंती आहे, त्यांनी आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये गावामध्ये काय काम केले मला सांगावं. आता एवढं बिनधास्तपणे चुकीचं काम आपल्या डोळ्यादेखत करणारा पहिला राजकीय पुढारी मी पाहिला असेल. जागा नगरपालिकेची आहे, मोकळी जागा नगरपालिकेने त्यांना दिली, त्याच्यावरती त्यांचं मत आहे की मी गाळे बांधले म्हणून. आणि ते गाळा त्यांनी आज दुसऱ्याच्या नावानं कोणाच तरी आहे त्यांचं, ते दोघं तिघं सगळे, त्यांचा एक पलीकडल्या वार्डातला कॅन्डिडेट पण आहे त्याच्यामध्ये, त्या सगळ्याचा तो गाळा आहे, आज त्यांनी पाडला. जागा मालक कोण आहे? नगरपालिका. मग अर्ज कुठं केला पाहिजे? नगरपालिकेत. एवढी हिंमत की तुम्ही गाळा परस्पर पाडायला सुरू करता नगरपालिकेचा. लोकांना माहितच नाही सावरकर चौक. आणि मला तर इतक्या लोकांनी फोन केले, म्हणजे मी ती माझी पत्रकार परिषद पाहिल्यानंतर मला इतक्या लोकांनी फोन केले, तेव्हा त्यांना कळाले की ती सावरकर चौकापासून पंचायत समितीपर्यंतची जागेचा मालक नगरपालिका आहे म्हणून. अर्ध्या गावाला तर माहित बी नव्हतं नगरपालिका मालक. अशा सगळ्या नगरपालिकेच्या मालकीच्या जागा काकाजी नगराध्यक्ष झाल्यानंतर लोकांना कळणार आहेत, याची खात्री तुम्हाला मी देतो. ज्या गोष्टीची मालक जनता आहे त्याची कायमस्वरूपी मालक जनताच राहणार आहे आपल्या गावात. कोणी व्यक्ती त्याचा मालक होऊ शकत नाही. आणि ही परिवर्तनाची वेळ आहे. विषय वाजेत भाईचा नाही, विषय रचना परदेशीचा नाही, विषय नंदकिशोर मुंडडाचा नाही, विषय तुमच्या अधिकाराचा आहे. एक रात्र एक दिवस तुमचा उद्याचा 5 वर्षाचा अधिकार बदलणार आहे. आणि भविष्याचं विजन, चांगलं विजन. आज मी जर ह्या गल्लीत राहत असलो ना, माझ्या वडिलाला माझे वडील जर 25 वर्ष नगराध्यक्ष असले असते ना, मी पहिले म्हणलो असतो काकाजी इथलं दारू दुकान बंद करा, नवीन पोरं बरबाद व्हायला लागले. त्यांच्या पोराला वाटत नाही असं की माझ्या वयातले पोरं सिद्धार्थनगरचे त्यांच्या पोराच्या वयाचे पोरं आहेत, आज बरबाद व्हायला लागलेत आणि इथलं दुकान बंद करू म्हणू शकत नाही त्यांचं पोरग. शेजारी इंग्लिश स्कूल बांधू शकतात, ते LKG प्ले KG काहीतरी आहे ना, ते टॉडलर्स विलय काहीतरी विला काहीतरी लय मोठं नाव आहे ते, हा समजा काहीतरी दिलंय त्यांनी. मग ते तिथं करू शकतात. तुम्हाला कळत नाही की पुढची पिढी बरबाद होणार आहे आपल्या गल्लीतली, आणि त्यांच्या घरात तुम्ही तिकीट देता. मग उद्या काय करणार आहेत तुम्ही? आणि आज आपल्या गावामध्ये तुम्हाला मी सांगतो, काम ज्या व्यक्तीनं, तुम्ही विचार करा, तुमचे नगराध्यक्ष साहेब रोज घरातून निघायचे, नगरपालिकेत जायचे असं त्यांचं मत आहे. आणि नगरपालिकेच्या शेजारी त्यांचा पेट्रोल पंप होता का नाही? मग त्या पंपाच्या नगरपालिकेच्या मध्ये काय का बंद आहे 25 वर्षापासून गार्डन? जी व्यक्ती रोज त्या रस्त्यानं जाते, स्वतः नगराध्यक्ष आहेत, भाऊजाई नगराध्यक्ष आहेत, त्यांना गार्डन बंद दिसत नाही. त्यांच्या लेकरांना, माझ्या लेकरांना, आणखी शहरातले 10 चांगले उद्योगपती असतील त्यांच्या लेकरांना कुठे बी गार्डन मध्ये जाता येईल. सर्वसामान्य जनतेच्या मुलांनी कुठे जायचं? घसरगुंडी नाही, गार्डन नाही, चालायला जागा नाही, ह्याचा विचार तुम्ही करणारच नाहीत का? आज योगेश्वरी देवीच्या मंदिरापाशी आमदार नमिता मुंडडांनी गार्डन मंजूर केले 10 कोटी रुपयाचं, आणि 10 कोटी रुपयाचं नगरपालिकेपाशी गार्डन मंजूर केलं. आम्ही तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं गार्डन त्या ठिकाणी करणार आहेत. आणि आपले माजी आमदार साहेब भाषणात सांगायले होते, एवढे पैसे आणले तर सोन्याच्या गोष्टी बसवल्या पाहिजेत. अरे साहेब, तुम्ही काय बसवले ते सांगा ना. तुमच्या घराच्या खुर्च्या PWDच्यात, मला कशाला बोलायला लावता? क्या रोब भाई, सच काय गलत आहे, तुमनेच लाके दिए थे. मी बोलायला लागलो ना, ह्यांना कोणाला बोलता येणार नाही. मी आपलं शांत आहे तोपर्यंत शांत आहे. माझ्या आई वडिलाचं काढता की माझ्या आई वडिलाचे भांडणं काढले माझ्या आमदार साहेबांनी. ठीक आहे, आमच्या घरी काय असेल ते असेल, तुम्हाला आमदार करण्यात चुकलोत का आम्ही? मी विचारल्यास तुमचा भाऊ काय करतो म्हणल्यास, माझ्या वडिलात कशाला काढता, माझ्या आईचा कशाला काढता? आम्ही आमचं गावासाठी प्रामाणिकपणे काम करायलो. तुम्हाला राग यायचं काय कारण आहे? तुम्ही काय काम केलं हे सांगा ना. एखाद्या योजनेतून गाडी घेऊन पुन्हा गाडी दुसऱ्याच नावानं करण्याची अवलाद आमची नाही.
मी स्पष्ट मत माझं हे आहे, आम्ही काय कोणाच्या सबसिडीत गाडी घेतलेलं नाही. लातूरच्या कोणाच्या नावानं होती, आरसी बुक सगळं हिशोब माझ्याकडे. आम्ही प्रामाणिकपणे गावासाठी काम करायलो. आम्ही तुमच्यावर काही टीका केलेला नाही. तुम्ही माझ्या आई वडिलाचा विषय काढला म्हणून हा विषय मी काढायला लागलो, आता मी इतके दिवस शांत होतो. आणि काय राजकारणाचे घेऊन बसलेत आपल्या गावामध्ये. आज तुम्हाला मी सांगतो काय चालू आहे. हे सगळे लोक ते आता ते डॉक्टर साहेबांचं नाव घेतलं, काय भाषण करायलेत, काय बोलायलेत. त्यांचा परवा दिवशी फेसबुक व्हिडिओ बघितला मी. बघा एकदा व्हिडिओ, मला यांनीच दाखवलं हुलुलुलू काहीतरी करायला. अरे म्हणलं काय काय चालू आहे म्हणलं आपल्या गावात. हा अरे ते येणारे पेशंट सुद्धा यायचे ना त्यांच्याकडे. पेशंट मध्ये आला की दरवाजा उघडले की हुलुलुलू. काय नेमकं काय गावात आपल्या काय चालू आहे, मी तर कमाल करायलो. हा आणि म्हणजे मला काय वाटतंय, काय ह्यांचं चालू आहे, कुठं चालू आहे. अरे गाव कुठं चाललंय, दुसरे गाव जगात स्पर्धा करायला लागलेत. लातूर सारखं गाव, नांदेड सारखं गाव, छत्रपती संभाजीनगर आपल्यापेक्षा कितीतरी पुढे गेले. किती दिवस भाषणात म्हणायचे आपण आपलं मराठवाड्याचं पुणे, मराठवाड्याचं पुणे. करून दाखवा लागेल ना याला पुणे, का फक्त बोलून भागणार आहे तुमचं माझं. आज लातूर पेक्षा चांगले रस्ते आपल्या अंबेजोगाईमध्ये आमदार नमिता मुंदडाच्या माध्यमातून चालू आहेत. मी तुम्हाला खात्री देतो आपल्या अंबेजोगाई शहरामध्ये चांगले रस्ते, चांगलं गार्डन आणि लोकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा, ते सुद्धा तुम्ही ऐकून घ्या. आज तुम्हाला त्रास व्हायला ह्याची मला जाणीव आहे. आमदार नमिता मुंदडाला जाणीव आहे, काकाजींना त्याची जाणीव आहे. आज त्रास व्हायलाय. पण त्रास हो म्हणायला सुद्धा, व्हायलाय म्हणायला सुद्धा साहेब ह्या ठिकाणून विचार करावा लागतो. ते लोक काय म्हणतात, अंबाजोगाईला 15 दिवसाला पाणी नाही. ठीक आहे, तुम्ही काय केलं. त्यांचे नेते उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचे नेते एक काळ मुख्यमंत्री होते, त्यांचे दुसरे नेते नांदेडचे मुख्यमंत्री होते. तेव्हा काही योजना आणली नाही मंजूर करून. लोकसंख्या काय रात्री वाढली नाही आपल्या अंबेजोगाईच्या एका दिवसात. लोकसंख्या वाढायला, गाव वाढायला 25 वर्ष लागली. मी आजही सांगतो की विमलताईंनी ज्यावेळेस पाणी पुरवठा योजना आणली होती त्यावेळेस आपलं गाव लहान होतं. 25 वर्षामध्ये आपलं गाव शेपवाडीपर्यंत, धायगुड्या पिंपळेपर्यंत गेले आता. आणि इकडे चनईला गेले, तिकडं आपलं गाव वागळ्याला गेले, पोखरी रोडला गेले. आणि इकडं आपलं गाव आता काळवटीच्या आसपास इकडे जाऊन इकडे गाव आपलं आता मंदिराच्या खाली तिथपर्यंत गेले. क्रांतीनगर, लालनगरचा भाग कुठे विचार करा दवाखान्याचा तुम्ही. मग इतक्या लोकसंख्येला पाणी पुरणार आहे का. समजा मी एकटा हे पाणी पिणार आहे, 500 ml ची बॉटल, मला पूर्ण 500 ml भेटेल. उद्या मी संजूनं पिलं तर त्याला 250 भेटेल, मला 250 भेटेल. आम्ही तिघांनी पिलं तर परत 150 भेटेल. पाणी तर एवढंच आहे ना धरणामध्ये. ह्याचा विचार कोणतरी केला पाहिजे ना. मग तो विचार आमदार नमिता मुंदडांनी केला. आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की आमच्या गावामध्ये टाक्याची कमतरता आहे, पाईपलाईन आमची जुनी आहे, पाईपलाईन आमची लहान आहे. ज्यावेळेस आमचं पाणी पुरवठा योजना मंजूर झाली त्यावेळेस योजना 45,000 50,000 आमची लोकसंख्या होती. साहेब आता आमची लोकसंख्या 2 लाख झाली. मग साहजिक आमची लोकसंख्या 40,000 वरून जर 2 लाखावर गेली असेल तर आम्हाला नवीन पाणी पुरवठा योजना पाहिजे. आम्ही हे मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं आणि मुख्यमंत्री साहेबांना सांगितल्यानंतर 206 कोटी रुपये आम्ही मंजूर करून आणले. 206 कोटी रुपये. आणि त्यापैकी 55 ते 60% काम संपलंय. 18 लाख लिटरच्या 7 नवीन पाण्याच्या टाक्या बांधवल्या आपण गावामध्ये. 7, ज्याची कॅपॅसिटी 18 लाख लिटर एका टाकीची. आणि नवीन पूर्ण आपण अंडरग्राऊंड पाईपलाईन ह्या ठिकाणी करायला लागलो. धनेगाव पासून 27 किलोमीटर पासून आपण ह्या ठिकाणी ते पाणी अंबाजोगाईला आणण्याचं आपण काम करायलो. आणि आम्ही अभ्यास केला त्या पाणी पुरवठा योजनेचा, तर त्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलं की तो जो जॅकवेल आहे पाण्याचा, जे आता जे अभ्यासू लोक आहेत किंवा ज्यांना तिथली माहिती आहे त्यांच्यासाठी मी सांगतो की पाणी पुरवठा जेव्हा धरणामध्ये आहे तो आपला पंप हाऊस आहे, जिथून पाणी निघतं, जिथून आपण पाणी उपसा करतो आणि पाणी आपण अंबेजोगाईकडे आणतो. तर त्या ठिकाणी आपण ते पंप हाऊसचं जे आत्ता समजा आपलं धरणाच्या सुरुवातीपासून जिथं आपण उभारलो तर समजा ह्या खुर्चीपर्यंत असेल आपण तिथं ते पाण्याचा पंप हाऊस, तर आता आम्ही तो खुर्चीपेक्षा पाठीमागे आणखी पाण्यात घेतलाय. किती 60-70 फूट आपण मध्ये गेलोत ना. 200 मीटर आपण आतमध्ये ह्या ठिकाणी गेलो. काय केलं आपण 200 मीटर आतमध्ये जाऊन, तर 200 मीटर आतमध्ये ह्यासाठी गेलो की जर उद्या पाणी कमी झालं तर पाणी इकडून कमी व्हायला सुरू होणार आहे. मग आधी जर हे दुष्काळात आलं तर किमान आपलं बोर पाठीमागं राहावं, म्हणजे आपल्याला दुष्काळाची झर पोचू नये. ह्याचा विचार आम्ही या ठिकाणी
इथं केलेला आहे. आणि हा विचार आम्ही ह्या ठिकाणी इथं करत असताना पाणी गावाला कसं भेटल, आणि मी तुम्हाला खात्री देतो की आजपासून 13 महिन्यानंतर तुम्हाला 1 दिवस आड पाणी आमदार नमिता मुंदडाच्या माध्यमातून भेटणार आहे. त्रास तुम्ही बी सहन करा, त्रास मलाही सहन करावा लागणार आहे. आम्हाला काही चांगलं वाटत नाही की गावाला 15 दिवसाला पाणी भेटतं. फक्त आम्हाला चांगलं वाटत नाही त्यावेळेस आम्ही घरी गप्प बसत नाहीत. आम्ही हातपाय हलवून बाहेर पडतो, कागद तयार करतो, प्रस्ताव तयार करतो, मंत्रालयात जातो, मंत्र्यांच्या हातापाया पडतो आणि आपल्या गावाला पैसे घेऊन येतो. आता संजय गंभीरेने सांगितलं की आमदार नमिता मुंदडांनी नागपूरला अधिवेशनामध्ये प्रश्न मांडले. आमदारांचं काम आहे, त्यांनी नागपूरला गेलं पाहिजे, मुंबईला गेलं पाहिजे, प्रश्न विधानसभेत मांडलं पाहिजे, तुमच्यासाठी फंड आणला पाहिजे. इथं त्यांचे नेते आलते अंबाजोगाईला, अजितदादा आलते ना, आणि अजितदादाने भाषणास्तुती कुठली केली? बारामतीची केली. बारामतीचा अजितदादा काय म्हणले? बारामतीला मी एवढं चांगलं काम केलंय म्हणले, असं केलंय तसं केलंय. मग अजितदादा बारामतीला अध्यक्षपदाचे उमेदवार होते का? नव्हते ना. अजितदादा तिथले कोण आहेत? बारामतीचे आमदार आहेत. अजितदादा बारामतीचे आमदार आहेत. आणि अजितदादा काय म्हणतायत की माझी बारामतीकरांना विनंती आहे की तुम्ही माझ्या ताब्यामध्ये नगरपालिका द्या, मी मुंबईहून या ठिकाणी फंड आणतो. मग अजितदादा बारामतीचे कोण आहेत? आमदार. तिथले लोक तिथले आमदारच ऐकतात. मग तुम्ही ऐका ना इथल्या आमदारांचं. आमचं सोपं मत आहे ना. आणि पैसे 100% त्याच सरकारमध्ये अजितदादा आहेत, ज्या सरकारमध्ये आमदार नमिता मुंदडा आहेत. मग आपल्याला असा माणूस पाहिजे जो मुंबईला जाऊन माझं गाव पहिले, माझ्या गावाला पहिले द्या म्हणणारा माणूस तुम्हाला पाहिजे. माझी शाळा, माझी बँक पहिले म्हणणारा माणूस नाही. याचा विचार करा तुम्ही. आणि मला तर कमाल वाटते की त्यांच्या काळामध्ये नगराध्यक्ष असताना म्हणले नगरसेवकांना बोलण्याची संधी नव्हती. आणि सहन कसं काय केलं इतके दिवस तुम्ही सगळ्यांनी? म्हणून तर आपल्याकडे आली सगळी. इथं बोललं पाहिजे माणसानं, काम सांगितलं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. कार्यकर्त्यामध्ये, नेत्यामध्ये सुद्धा चर्चा झाली पाहिजे. कार्यकर्त्या नेत्यामध्ये वाद पण झाला पाहिजे, बोलता आलं पाहिजे. मी आजही तुम्हाला सांगतो, इथं महादेवराव मस्के बसलेले आहेत, ते काकाजींचे गेल्या 40 वर्षापासूनचे सहकारी. मी त्या दोघांमध्ये अनेकदा वाद होताना पाहिलाय. त्यांना जे बोलायचे ते काकाजी समोर जाऊन बोलते. दिनेश काकाला पाहिलंय मी. दिनेश काका सुद्धा काकाजी पशी जातात आणि म्हणतात काकाजी हे नाही, आपल्याला असं करायचंय. हा मैत्रीचा नातं, संवादाचं नातं नेत्यामध्ये, कार्यकर्त्यामध्ये, मित्रामध्ये असतं. आणि ते नातं जर असेल तर आपल्या गावातले प्रश्न सुटतील. रहीम साहेब येते तर रहीम साहेबांना विचारा. अनेकदा त्यांचे विषय असतात. नाही ते म्हणतात काकाजीला, नाही काकाजी आपने को ये काम करना पडता. आज मी अनेकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं महादेव अण्णाच्या वार्डात जायचो. दरवर्षी मी जायचो तिथं, जयंतीच्या निमित्तानं जायचो, मी अभिवादन करायचो, कार्यक्रमाला जायचो. आणि गेल्यानंतर अनेकदा मी अण्णाला म्हणायचो की अण्णा तुम्ही आता इकडे या, कामं भरपूर करायचे आहेत आपल्याला, तिथं कामं होत नाहीत. आणि मी तुमचं, ते म्हणले नाही बरोबर आहे, कामं होत नाहीत. आणि महादेव अण्णांनी 2.5 वर्षाखाली आमदारावरती पोस्ट लिहिली होती फेसबुकवरती की बाबा नमिता मुंदडाच्या रूपानं गावाला लक्ष्मी लाभली, गावात पैसे यायला लागले, काम व्हायला लागले, असं त्यांनी विरोधात असताना असं लिहिलं होतं. मी त्यावेळेसही त्यांना संजय गंभीरेंनी बोललो होतो किंवा तुम्ही आम्हाला त्या भागात काम करायचे. मी ज्यावेळेस तिकडे जयंतीला जायचो, ह्याला जायचो, मी विचार केला, मी एका दिवशी कार्यक्रमाला कुठल्या लग्नाला तरी मी तिकडे जात होतो. आणि जात असताना एक अंत्ययात्रा तिथून निघाली. तुम्ही विचार करा, लालनगर क्रांतीनगरमधून अंत्ययात्रा निघाली. आणि मी त्यांना म्हणलं अरे कुठं चालली अंत्यविधी, कुठं यांचा विधी होणार आहे? त्यांनी मला सांगितलं मुकुंदराजकडे होणार. किती लांब आहे विचार करा. यायचं असलं तरी 1-1.25 तास लागतो, अर्धा तास यायला. माणूस दुःखात आहे, माणसाच्या परिवाराची अडचण आहे, दुःखद घटना आपल्या घरी घडली आणि त्या व्यक्तीला त्या भागामध्ये अंत्यविधी करायला जागा नाही. मी सगळ्यांना विचारलं, 25 वर्ष झालं नगरपालिका आहे त्यांच्याकडं, काहीतरी केलं पाहिजे. ते काय त्यांनी काही मनावरती घेतलं नाही. आम्ही आलो, मी ह्यांना फोन केला संजय गंभीरेंना, मला आपल्याला बसावं लागेल, जरा बसून आपल्याला चर्चा करायची. मस्के साहेब बी होते, सगळे होते, रहीम साहेब होते, आम्ही बसलोत. आणि आम्ही काकाजींना सांगितलं आणि आमदारांना सांगितलं की लालनगर क्रांतीनगर भागामध्ये आज स्मशानभूमी नाही. कुणी आपल्याला सांगितलं नाही, कारण आपण तिथं काम करताना आपण बऱ्याचदा गेलो, पण डोळ्यानं पाहिलंय तिथं काहीतरी केलं पाहिजे. मग संजय गंभीरेंनी महादेव अण्णांना फोन लावला आणि विचारलं की अण्णा त्या भागामध्ये स्मशानभूमी आहे का? अण्णा म्हणले नाही, आमच्या भागात स्मशानभूमीच नाही. आणि आम्ही तातडीनं कलेक्टर साहेबांना तिथं पत्र दिलं आणि डीपीडीसीतून 1,20,00,000 रुपयाची स्मशानभूमी तिथं मंजूर करून आली. लोकांच्या दुःखामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला अडचण कळाली पाहिजे, तुम्हाला दिसलं पाहिजे की काय अडचण आहे इथं, काय करायचे लोकांच्या कामात, कुठं कामं लोकांचे सोडवायचे. प्रत्येक विषयामध्ये राजकारण आणून चालत नाही. आपलं गाव पहिले आपल्या तुमच्यासमोर असलं पाहिजे.
हा माझा आहे का, तो माझा आहे का. आता हा माझा आहे का, तो माझा आहे का म्हटल्यानंतर हा वार्ड कोणाचा आहे, त्यांचा आहे. मग आम्ही रस्ता टाकला असता का, असा विचार करून चालत नसतो. मग असं म्हणून मतदान करा फक्त, सगळेजण आशीर्वाद द्या. नाही तर मी मराठा म्हणले माझा राज ठाकरेसारखं होईल म्हणलं, भाषण ऐकायला सगळे जेलेत आणि पुन्हा त्यामुळे ती छत्रीला मतदान करा उद्या सगळे. म्हणण्याचा अर्थ माझा की काय, राजकारणामध्ये काम आपण प्रामाणिकपणे ज्यावेळेस करतो तर आपण काम करताना प्रामाणिकपणे पुढचं भविष्य बघून काम करतो. आणि आज अनेक मला तुमच्या अडचणी सगळ्यांच्या माहिती आहेत. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, उद्याची नगरपालिका काकाजी अध्यक्ष झाल्यानंतर आम्हाला शहरामध्ये SMS सर्व्हिस सुरू करायची. गेल्या 2 वर्षापासून SMS ची एक सर्व्हिस आहे बघा. पाऊस जास्त पडायला तर मेसेज येते. माझं स्पष्ट मी ह्यांनाही बोलून दाखवलंय, ज्या प्रभागात पाणी जाणार आहे नगरपालिकेचा मेसेज गेला पाहिजे त्या माणसाला की तुमच्या वार्डात आज पाणी येणार आहे म्हणून. हे आम्ही नगरपालिकेला SMS सोडायला लावू आणि त्या प्रभागात फक्त आपल्या नाव नोंदणी करायची. आम्हाला नगरपालिकेचं ॲप काढायचं आहे. त्या ॲपवरती तुम्हाला तक्रार नोंदवता आली पाहिजे. तिथं दारात उगं कोणाच तरी पहिले घरी जा, त्याला तयार करा, त्याची इच्छा व्यक्त करा. तुमचं काम तुमच्या मोबाईलवरतीच झालं पाहिजे. आणि ज्या वयस्कर लोकांना, व्यक्तींना ॲप त्या ठिकाणी वापरता येत नाहीत, टेक्नॉलॉजीची अडचण आहे, मोबाईल वापरता येत नाहीत, तर नगराध्यक्ष प्रत्येक महिन्याला तुमच्या वार्डात येऊन तिथं त्या ठिकाणी प्रभागामध्ये जनता दरबार घेतील. हे तुम्हाला विश्वास आहे आपल्या कर्मचाऱ्यांना. आणि त्यांच्यावर नगरसेवक असतील, CO असतील, सगळे असतील. तुमच्या दारामध्ये शासन येईल. कोणाच्या तरी घरी जाऊन तुम्हाला काम सांगण्याची गरज पडणार नाही, हे तुम्हाला मी खात्री देतो. पण तुम्ही विश्वासानं जो विकास आपल्या गावामध्ये चालू आहे, जो बदल आमदार मुलांच्या माध्यमातून गावात घडतोय, त्याला कुठेतरी उद्याच्या मतदानाच्या निमित्तानं एक पुष्टी द्या आणि वाजिद भाईला तुम्ही नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी द्या. मला खात्री आहे काकाजी निवडून येणार आहेत का नाही ते आमच्या चेहऱ्याकडे बघू नका, त्यांच्या चेहऱ्याकडे बघा, तुम्हाला ओळखू येईल निवडून कोण येणार आहे ते. त्यांनाही ओळखू आलंय, मला बी कळालंय. तुमच्या वार्डात तर काही बैठक बी घेतली नाही काही. आता कशाला घेते ना, आता गड राहिलाच नाही ना. हा, आणि त्यांची फेरी बी इतकी असते की ती मला कवा मी ह्यांना सकाळी म्हणलो, मी मला प्रचार कसा करते. जर ती व्यक्ती गल्ली गल्लीत चालले तर घरात जायची तयारी नाही व्यक्तीच्या मतदाराच्या. तुमच्या एक्सप्रेस पेक्षा, त्या वंदे भारत पेक्षा फास्ट रॅली असते यांची. कवा वाटते वंदे भारत पेक्षा हेच पहिले पोहोचतील. इथून तिथपर्यंत 5 मिनिटात. अरे जा मतदारापर्यंत, मतदाराला बोला, विचारा मतदाराला तुमची अडचण काय. एखादा माणूस कानात काम सांगल. भैया ते जेव्हा इथून फेरी काढत होते त्यावेळी ह्या काकांनीच त्यांना म्हणले, ते म्हणले एवढ्या वेळ सहकार्य करा. ते काका म्हणले आत्ताच 15 दिवसाला पाणी येईल म्हणले. नाही म्हणले मी 4 वर्ष झालं CO आहे म्हणजे नगरपालिका नाही, प्रशासन आहे म्हणले तिथं. ते म्हणले आता करणं झालं 25 वर्षात केलं नाही म्हणले. केलंच नाही त्यांनी. 20 वर्षात पाण्याचा प्रश्न सोडवलाच नाही. आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की आपल्याला नगरपालिका ही कुठल्याही पद्धतीनं कोणाच्या एका व्यक्तीच्या विचारांना नाही तर लोकांच्या कामासाठी चालली पाहिजे. हे आमचं स्पष्ट आणि ठाम मत आहे. मी त्यांना पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेनंतर त्यांचं भाषण आहे बघा, त्यांचं भाषण त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती, लगेच घेतली होती. मी ते कोणाला टाकले की त्यांचं ते भाषण तर इतकं गमतीचं आहे. मला सुद्धा ते वाटलं की नेमकं काय त्यांनी केलंय आणि काय तुम्हाला म्हणलेत आणि तुम्ही लोक कस काय त्यांना निवडून देत होता इतके वर्ष. आता त्याच्यामध्ये त्यांना आम्ही विचारलं होतं, ते मी कोणाला तरी टाकलंय ते. हा, लोकांना काय वाचनात हुंडे घ्यायची आणि नाही, पण ते इतकं चुकीचं झालेलं आहे की त्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो की खूप चुकीच्या पद्धतीनं काम तिथं आपलं सगळ्यांचं. मी ते तुला टाक